गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 11वी मधील अर्थशास्त्रातले दुसरे प्रकरण, ज्याचे नाव आहे पैसा. त्यालाच इंग्रजीमध्ये मनी असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर मानवी जीवनामध्ये पैशाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. याचाच विचार किंवा पैसा जो आहे तो पैसा कोणकोणत्या प्रकारचे कार्य पार पाडतो किंवा पैशाची उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती कधी झालेली आहे किंवा कोणत्या अडचणीमधून झालेली आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी जर विचार केला तर मानव जो आहे तो मानव बुद्धिमान प्राणी आहे आणि बुद्धिमान असल्या कारणामुळे त्याने अनेक नवनवीन शोध जे आहेत ते लावलेले आपल्याला दिसून येतात. त्यातलाच पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण शोधापैकी एक शोध आहे. कारण का जर आपण एक विचार केला तर आपलं असं लक्षात येईल की प्रत्येक शास्त्रामध्ये काही ना काही महत्त्वपूर्ण शोध जे आहेत ते लावलेले आहेत किंवा लागलेले आहेत. प्राध्यापक क्राउथर यांचं जर आपण मत विचारात घेतलं तर ते असे म्हणतात की या ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन जे आहे ते संशोधन झालेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं म्हटलं तर विज्ञानामधला अग्नीचा शोध असेल किंवा यांत्रिक शास्त्रामधला चाकाचा शोध असेल, असे अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी विचारात घेता येतील. तसंच पैशाचा जो काही शोध आहे तो शोध देखील असाच एक महत्त्वपूर्ण शोध आहे. कारण का या पैशाच्या शोधामुळे मानवाच्या आर्थिक आयुष्यामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये क्रांतिकारक असे बदल जे आहेत ते बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतात. कारण का आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक आर्थिक व्यवहार जे आहेत किंवा वस्तू आणि खरेदी विक्री जी आहे ती पैशाच्या द्वारेच काय केली जाते, पूर्ण केली जाते. म्हणजे काय विनिमय व्यवहार आहे तो विनिमय व्यवहार पैशाच्या साह्यानेच आपण काय करत आहोत आज पूर्ण करत आहोत. म्हणून हे जे काय क्रांतिकारक बदल जो आहे तो बदल आपल्या या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणा किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेवरती हा बदल झालेला आपल्याला अजून दिसून येतो. तर आधुनिक अर्थव्यवस्था जी आहे ती आधुनिक अर्थव्यवस्था ही सर्वस्वी पैशावर अवलंबून आहे. कारण का प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक गरज जी आहे किंवा प्रत्येक वस्तू आणि सेवांना विशिष्ट अशा प्रकारची काय केलेलं आहे किंमत जी आहे ती दिलेली आहे. म्हणजे त्याचं जे काही मूल्य आहे ते मूल्य आपण पैशामध्ये व्यक्त केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आजची अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था पूर्णतः पैशावरती अवलंबून असलेली दिसून येते. आता जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे जर पूर्वीचा आणि आताचा जर विचार आपण केला तर पूर्वी मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा मर्यादित स्वरूपाच्या होत्या. परंतु जसजसे आर्थिक व्यवहार जे आहेत ते आर्थिक व्यवहार वाढत गेले तसतसं त्या ठिकाणी काय होत गेलं की जे काही पूर्वी पैसा म्हणून जी वस्तू विनिमय पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात होती ती काय करू लागली, त्याच्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या अडचणी मोठ्या प्रमाणावरती निर्माण होऊ लागल्या. आणि मग सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर ह्याच्या काही मानवाच्या ज्या काही वाढणाऱ्या ज्या काही गरजा आहेत, कारण का जसं देशाची किंवा जगाची प्रगती होत गेली किंवा अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती होत गेली तसतसं मानवाच्या आर्थिक गरजा ज्या आहेत त्या आर्थिक गरजा देखील काय झाल्या, वाढत गेल्या. म्हणजे ज्या पूर्वी मर्यादित गरजा होत्या त्या गरजांचं रूपांतर कशामध्ये झालं, अमर्याद गरजामध्ये झालं. कारण का आजच्या जर मानवाचा आपण विचार केला तर आजच्या मानवाच्या किंवा समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा कशा आहेत, अमर्याद स्वरूपामध्ये आहेत. मग ह्या अमर्याद गरजा ज्या आहेत त्या गरजा आपल्याला पूर्ण करण्याकरिता किंवा त्या पूर्ण होण्याकरिता मानव जो आहे तो मानव रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न
करत आहे किंवा ते पूर्ण कशा होतील यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांच्या माध्यमातून किंवा उपायाच्या माध्यमातून आपलं कार्य जे आहे ते पूर्ण करत आहे. आणि मग पूर्वी जी काही वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती ती कुठेतरी कमी पडू लागली आणि त्याचंच रूपांतरण जे आहे ते रूपांतरण नंतरच्या कालखंडामध्ये पैशामध्ये झालेलं आहे. मग आपल्याला सर्वप्रथम जे आहे ते विचार करायचा आहे ती म्हणजे वस्तू विनिमय. कारण का पूर्वी जे आहे ते म्हणजे पैशाचा शोध लागण्या अगोदर भारतामध्ये किंवा जगातल्या बऱ्याच देशामध्ये वस्तू विनिमय पद्धत जी आहे ती अस्तित्वात होती. आता मग वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय किंवा ती पद्धती कशा प्रकारे आपलं पूर्वी कार्य पार पडत होते आणि त्याच्या माध्यमातून व्यक्ती जे आहेत किंवा मानव जो आहे तो आपल्या गरजा कशा पूर्ण करायचा हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. तर आपण पहिल्यांदा विचार करणार आहोत ते म्हणजे वस्तू विनिमय किंवा वस्तू विनिमय पद्धती. आता वस्तू विनिमय म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळवणं किंवा दुसरी वस्तू घेणं याला म्हटलं जातं वस्तू विनिमय. कारण का आपण एक वस्तू देणार आणि त्या बदल्यात समोरचा व्यक्ती जो आहे तो समोरचा व्यक्ती दुसरी वस्तू म्हणजे त्याच्याकडे जी वस्तू आहे ती वस्तू देणार आणि जी काय देवाणघेवाण होते त्या देवाणघेवाणीलाच काय म्हटलं जातं तर वस्तू विनिमय म्हटलं जातं. आता जसं मग मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी जे आहे ते पूर्वी मानवाच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा मर्यादित स्वरूपाच्या असल्या कारणामुळं सहजासहजी या गरजा ज्या आहेत त्या गरजा या वस्तू विनिमय पद्धतीच्या माध्यमातून पूर्ण करता येत होत्या. परंतु कालांतराने जसजसं मानवाच्या गरजा किंवा अर्थव्यवस्थेमध्ये विकास होत गेला तसतसं या मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा देखील मोठ्या प्रमाणावरती वाढल्या आणि त्यातूनच मग मानवाने काय केला पैशाचा शोध लावलेला आहे. जसं तर मग आपण बघितलं की वस्तू विनिमय आलं लक्षात की वस्तू विनिमय जो आहे तो वस्तू विनिमयामध्ये जर आपण प्रामुख्याने ठिकाणी विचारात घेतलं की वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं घेणं म्हणजे वस्तू विनिमय होय. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की वस्तू विनिमयातल्या ज्या काही अडचणी होत्या की ज्याच्यातून पैशाचा शोध लागला. कारण का त्यातला पहिली अडचण जर आपण बघितली ते म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मानवाच्या या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा नेमक्या या अडचणीमुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पूर्ण होत नव्हत्या. कारण का गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. आता वस्तू विनिमय व्यवस्था जी आहे किंवा जी काही पद्धती आहे ती पद्धतीची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव. आता गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव म्हणजे काय तर गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव म्हणजे काय तर एकमेकांच्या वस्तू लागणे किंवा लागत नसतील तर त्याला म्हटलं जातं गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. म्हणजे बघा उदाहरणार्थ समजा मी गव्हाचं उत्पादन तयार केलेलं आहे आणि मला गव्हाच्या बदल्यामध्ये तांदळाची गरज आहे. आता मला असा व्यक्ती शोधावा लागेल की ज्या व्यक्तीला माझा गहू लागेल आणि त्याच्याकडे तांदळाचं उत्पादन झालेलं असेल तरच तो विनिमय व्यवहार जो आहे तो पूर्ण होत होता. मग समजा तसा व्यक्ती जर सापडला नाही तर तो वस्तू विनिमय पद्धत किंवा जो काही व्यवहार आहे तो व्यवहार पूर्ण होत नव्हता. आणि मग साहजिकच त्या ठिकाणी तो व्यवहार जो आहे तो व्यवहार पूर्ण होत नसल्यामुळे माझी जी काही तांदळाची गरज आहे ती गरज त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हती. किंवा दुसरा आपण त्या ठिकाणी विचार केला की तांदळाच्या बदल्यामध्ये गहू म्हणा किंवा गव्हाच्या बदल्यामध्ये बाजरी अशा अनेक वस्तू ज्या आहेत की ज्या वस्तू एकमेकांकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे मला जी वस्तू लागते ती समोरच्या व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस माझ्याकडे जी वस्तू आहे ती वस्तू त्या समोरच्या व्यक्तीला देखील लागणं गरजेचं आहे. जर तसं होत नसेल तर त्या ठिकाणी वस्तू विनिमय जो आहे तो वस्तू विनिमय त्या ठिकाणी घडून येत नव्हता. आणि नेमकी हीच अडचण त्या ठिकाणी होती ती म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. जसं आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं की गहू आणि तांदूळ तसंच अनेक वस्तूंच्या बाबतीमध्ये होत होतं की त्या वस्तू जर एकमेकांकडे नसतील तर तो विनिमय व्यवहार त्या ठिकाणी होत नव्हता. म्हणजे समजा मी गव्हाच्या बदल्यात तांदूळ मागत असेल आणि त्याला किंवा त्याच्याकडे तांदूळ आहे असं आपण समजू पण त्याला गहू लागत नाहीयेत मग साहजिकच तरी देखील तो विनिमय व्यवहार होत नव्हता. कारण का त्याला समजा बाजरीची गरज आहे मग तो व्यक्ती काय करणार की ज्याच्याकडे बाजरी
उत्पादित झालेली आहे किंवा ज्यांनी बाजरीचं उत्पादन घेतलेलं आहे त्यांना तांदळाची गरज आहे, अशाच व्यक्तीचा तो काय करणार, शोध घेणार. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीमुळे म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव असल्या कारणामुळे तो विनिमय व्यवहार पूर्ण होत नव्हता. आणि ही त्या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीमधली एक महत्वाची मर्यादा किंवा महत्वाची अडचण त्या ठिकाणी आपल्याला सांगितली जाते. त्यानंतर दुसरी अडचण त्या ठिकाणी एक सांगितली जाते ते म्हणजे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. जर आज आपण बघितलं किंवा पूर्वीचा विचार आपण त्या ठिकाणी केला तर वस्तू विनिमय पद्धतीमध्ये की वस्तूचं जे काही मूल्य आहे ते मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव त्या ठिकाणी पूर्वी होता. जसं की आज आपण बघतो की प्रत्येक वस्तूचं मूल्य किंवा प्रत्येक सेवेचं मूल्य जे आहे ते मूल्य ठरलेलं आहे किंवा त्याला विशिष्ट अशा प्रकारचे मूल्य जे आहे ते दिलेलं आहे. पण पूर्वी हा जो काही वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अशा प्रकारचा सामायिक मापदंड जो आहे किंवा सर्वांनाच मान्य होईल अशी किंमत जी आहे ती किंमत ठरवता येत नव्हती किंवा त्याचं मोजमाप जे आहे ते मोजमाप आपल्याला सहजासहजी करता येत नव्हतं. कारण का त्या कालखंडामध्ये विनिमयासाठी पद्धत कोणती वापरली जायची तर वस्तू पद्धत वापरली जायची. म्हणून त्या ठिकाणी सामायिक मापदंडाचा अभाव जो आहे तो अभाव पूर्वीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येत होता. आणि जसं आज आपण म्हणतो की 2 लिटर दूध आहे तर 2 लिटर दुधाची समजा 60 रुपये किंमत आहे. सहज आपण आता म्हणतो आपण की 30 रुपये लिटर दूध आहे म्हणजे 2 लिटर दुधाचे किती झाले 60 रुपये झाले. म्हणजे परंतु पूर्वी जे आहे तर पूर्वी दुधाचे भाव त्या ठिकाणी ठरवता येत नव्हते किंवा असे कोणतीही वस्तू घ्या त्या वस्तूचे भाव जे आहे ते भाव त्या ठिकाणी सहजासहजी ठरवता येत नव्हते. म्हणजेच ते कशावर ठरवले जायचे किंवा कसे ठरवले जायचे तर समजा मी 2 लिटर दूध दिलं तर 2 लिटर दुधाच्या बदल्यामध्ये मला काय मिळणार आहे. समजा 2 लिटर दुधाच्या बदल्यामध्ये मला समजा असं आपण म्हणू की 1 किलो तांदूळ मिळाला तर तेच मूल्य त्या ठिकाणी काय झालं त्या 2 लिटर दुधाचं ठरवलं जायचं की 2 लिटर दूध दिलं की आपल्याला 1 किलो तांदूळ मिळतोय. म्हणजे हे मूल्य त्या ठिकाणी ठरवायचं. पण ते ठरवताना अनेक अडचणी यायच्या. कारण का कारण प्रत्येक व्यक्ती काय करणार आहे की माझ्याकडलं जी काही वस्तू आहे त्या वस्तूला म्हणजे चांगलं मूल्य कसं मिळेल म्हणजे माझ्या वस्तूच्या बदल्यात मला दुसरी वस्तू जी आहे ती दुसरी वस्तू जास्त कशी मिळेल हे तो काय करणार आहे पाहणार आहे. म्हणजे असं प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी विचार करायचा. त्याच्यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत होत्या. कारण का त्या काल म्हणजे वस्तू पद्धतीमध्ये मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव जो आहे तो अभाव मोठ्या प्रमाणावरती होता. त्यानंतर पुढली एक या वस्तू विनिमय पद्धतीतली अडचण सांगितली जाते ते म्हणजे वस्तूचा साठा करण्यातील अडचण. आता जसं आज आपण पैसा निर्माण झाल्या कारणामुळे आपण मोठ्या प्रमाणावरती साठा जो आहे तो साठा करत आहोत. म्हणजेच वर्तमान काळातल्या गरजाबरोबरच भविष्य काळातल्या ज्या काही गरजा आपल्या आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी देखील आपण आता सध्या या पैशामुळे मिळणाऱ्या उत्पन्नातून आपण काय करत आहोत बचत म्हणा किंवा गुंतवणूक करून आपल्या वर्तमान काळाबरोबरच भविष्य काळातल्या गरजा देखील आपण पूर्ण करत आहोत. परंतु आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे वस्तू विनिमय पद्धतीतली अडचण पाहायची आहे. म्हणजे त्या कालखंडाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि मग साहजिकच जो काही जो आज आपण साठा पैशाच्या स्वरूपामध्ये करून ठेवत आहोत तसं पूर्वी जर तुम्हाला एखादी गरज भविष्यामध्ये पूर्ण करायची असेल तर साठा कशामध्ये करून ठेवावा लागत असणार आहे वस्तूमध्ये साठा करून ठेवावा लागत असणार आहे. आणि ह्या भविष्याच्या उपभोगासाठी ज्या काही वस्तू साठवणं जे आहे ते साठवणं गरजेचं त्या कालखंडामध्ये होतं आणि आता देखील आहे. परंतु आता आपण त्या गरजा उपभोगण्यासाठी काय करतो पैशाच्या स्वरूपामध्ये आपण साठा करून ठेवत होतो. परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये काय की ज्या काही भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याकरता विशिष्ट वस्तूंचा साठा जो आहे तो त्या ठिकाणी करून ठेवला जात होता. परंतु याच्यामध्ये मर्यादा काय यायची की नाशवंत वस्तू ज्या आहेत खास करून शेतमालाच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा साठा दीर्घकाळापर्यंत त्या वस्तू साठवून ठेवणं शक्य नाही. शिवाय याच्यामध्ये साठा करण्यामधली अडचण महत्वाची कोणती की जागा जी आहे ती जागा मोठ्या प्रमाणावरती लागायची. आणि नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये साठा करून ठेवणं शक्यच नाहीये. उदाहरणार्थ समजा फळे असतील किंवा फुले असतील पालेभाज्या असतील किंवा दूध असेल तर यांचा साठा जो आहे तो साठा तुम्हाला करता येत नव्हता. साधारणतः जर आपण दुधाचा विचार केला किंवा फळांचा विचार केला तर 2 ते 3 दिवसामध्ये दूध तर एकाच दिवसामध्ये खराब होतं. म्हणजे तो व्यवहार जो आहे तो व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण करता येत नव्हता. आणि याच्यामुळे
जो काही साठा जो आहे तो साठा आपल्याला सहजासहजी करता येणं शक्य नव्हतं. जसं तुम्हाला आता मी सांगितलं की दूध असतील किंवा अंडी असतील, मासे असतील, मांस असेल, अशा अनेक ज्या काही नाशवंत वस्तू आहेत त्या नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा जो आहे तो साठा आपल्याला करता येत नव्हता. म्हणून वस्तूचा साठा करण्यामधली अडचण जी आहे ती अडचण मोठ्या प्रमाणावरती वस्तू विनिमय पद्धतीमध्ये लोकांना यायची आणि त्यातून मानवाला एक उभारी मिळाली की आपण काहीतरी नवीन असा शोध किंवा नवीन अशी काहीतरी एखादी वस्तू आपण शोधली पाहिजे की जेणेकरून त्याला सार्वत्रिक मान्यता आपल्याला मिळेल. त्यानंतर वस्तूच्या विभाज्यतेची अडचण ही देखील एक वस्तू विनिमय पद्धतीमध्ये महत्वाची अडचण सांगितली जाते. कारण का आर्थिक व्यवहार जे आहेत किंवा विनिमय व्यवहार जो आहे तो विनिमय व्यवहार करताना महत्वाची अडचण येत होती ती म्हणजे विभाज्यतेची अडचण. म्हणजे लहान लहान भागामध्ये विभाजन जे आहे ते विभाजन विनिमय करताना करावं लागत होतं. आता प्रत्येक वेळेस तो विनिमय व्यवहार ठरत असताना ज्या काही वस्तू आपण वापरणार आहोत त्या वस्तूंचं लहान लहान भागामध्ये विभाजन करता येतच असं नाही. उदाहरणार्थ पाळीव प्राणी जे आहेत किंवा सजीव प्राणी जे आहेत त्या सजीव प्राण्यांच्या किंवा पशुपक्ष्यांच्या बाबतीमध्ये हा व्यवहार जो आहे तो व्यवहार त्या ठिकाणी करताना अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. आता विभाज्यतेची अडचण म्हणजे काय तर लहान लहान भागामध्ये विभाजन करणं. उदाहरणार्थ समजा 2 शेळ्याबरोबर 1 बैल असा विनिमय समजा ठरवला किंवा असं त्या ठिकाणी सामायिक मूल्य ठरलं की 2 शेळ्या घ्यायच्या आणि त्याच्या बदल्यामध्ये 1 बैल द्यायचा असं समजा ठरलं. परंतु जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखादा व्यक्ती म्हटला मी 1च शेळी देणार त्या बदल्यामध्ये बैल दे, तर असं होऊ शकतं का तर नाही. मग त्याचा अर्थ काय होतो की 2 शेळ्याबरोबर 1 बैल तर 1 शेळी बरोबर काय अर्धा बैल. मग अर्धा बैल त्या ठिकाणी देणं शक्य आहे का म्हणजेच बैलाचं आपलं विभाजन करता येणार नाही. असं प्रत्येक सजीव घटकांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अडचणीचं ठरायचं की आपल्याला तो व्यवहार जो आहे तो व्यवहार त्या कालखंडामध्ये पूर्ण करता येत नव्हता. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की 1 गव्हाचे पोते त्याबरोबर 1 शेळी असा व्यवहार त्या ठिकाणी ठरला असेल तर साहजिकच त्याचा आपण दुसरा अर्थ त्या ठिकाणी घेतला तर अर्ध्या पोत्याबरोबर काय मग तर अर्ध्या पोत्याबरोबर अर्धी शेळी असं होऊ शकतं का तर होऊ शकत नाही किंवा तो विनिमय व्यवहार त्या ठिकाणी सहजासहजी होणार नाहीये. म्हणजेच या ठिकाणी ह्या ज्या काही पशु पक्षी प्राणी जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं छोट्या भागामध्ये किंवा लहान लहान भागामध्ये विभाजन जे आहे ते विभाजन करणं गैरसोयीचं होतं आणि त्यातून देखील तो विनिमय व्यवहार जो आहे तो विनिमय व्यवहार होत नव्हता. म्हणून देखील या ठिकाणी पैशाची निर्मिती जी आहे ती निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर विलंबित देणी देण्यातील अडचण. आता साहजिकच विलंबित देणी जी आहेत ती विलंबित देणी म्हणजे काय तर विलंबित देणी म्हणजे काय तर भविष्यात द्यावयाची देणी. कारण का आज आपण बघतो की अनेक व्यवहार होतात त्यातले काही रोखीने होतात काही उधारीने होतात आणि मग जो उधारीने व्यवहार होतो तो उधारीने व्यवहार काय असतो की भविष्यात तुम्हाला ती रक्कम जी आहे ती रक्कम दिली जाईल असा त्याचा अर्थ होतो. आता हे सध्याच्या पैशाच्या युगामध्ये आपल्याला ते शक्य आहे परंतु वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ते मोठ्या प्रमाणावरती अडचणीचं ठरत होतं. कारण का वस्तू पद्धतीमध्ये जरी तुमचा तो व्यवहार झालेला असेल तरी देखील ज्यावेळेस तुम्हाला तो व्यवहार पूर्ण करायचा आहे त्यावेळेस साहजिकच काय असणार आहे त्याचं जे काही देणं आहे ते देणं आपण कशाच्या माध्यमातून देणार आहात तर त्या वस्तूच्या बदल्यातच वस्तू परत देणार आहात. उदाहरणार्थ समजा तुम्ही 10 गाया घेतलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला काय करायच्या आहेत 10 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर त्या परत द्यायच्या आहेत. ह्याच्यावरती तो काय झालेला आहे आपला व्यवहार झालेला आहे असं आपण गृहीत धरू. आता साहजिकच बघा समजा तुम्ही आज 10 गाया घेतलेल्या आहेत आणि 10 वर्ष वापरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीचे त्या गाया परत करायच्या आहेत. तर साहजिकच जर आपण त्या गायांचं जर पाहिलं तर 10 वर्षापूर्वीची स्थिती आणि 10 वर्षानंतरच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती फरक जो आहे तो पडलेला आपल्याला दिसून येईल. कारण का त्यावेळेस
दूध देत असतील किंवा तरुण गाय असेल किंवा चांगली गाय असेल, 10 वर्षानंतर साहजिकच ती काय होणार आहे, म्हातारी गाय होणार आहे किंवा खाटी गाय आपण म्हणू, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो की खाटी गाय होऊ शकते. तर अशा वेगवेगळ्या कारणामुळे जे काही विलंबित देणी जी आहेत ते विलंबित देणी आपल्याला सहजासहजी त्या ठिकाणी देता येत नव्हती, जी की आज या ठिकाणी पैसा निर्माण झाल्या कारणामुळं कधीचीही देणी कधीही आपण त्या ठिकाणी सहजपणे देऊ शकतो. पूर्वी या ठिकाणी ह्या जी काही देणी आहेत ती देणी सहजासहजी आपल्याला देता येत नव्हती. म्हणून त्या ठिकाणी विलंबित देणी जी आहे ती देणी देण्यातली देखील अडचण जी आहे ती अडचण मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निर्माण होत होती. म्हणजे वस्तू विनिमयाच्या ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणीमधला जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर या ज्या काय आपण आता 4-5 अडचणी बघितल्या त्याच्यामध्ये गरजांचा दुहेरी सहयोगाचा अभाव असेल, मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव असेल किंवा त्या ठिकाणी वस्तूच्या विभाज्यतेची अडचण असेल किंवा वस्तूचा साठा काढण्यातील अडचण असेल, अशा काय अनेक अडचणी ज्या आहेत त्या अडचणीमधूनच किंवा त्या अडचणीवरती मात करण्याकरिता प्रत्येक देशातील किंवा प्रत्येक जगातील प्रत्येक तज्ज्ञ जो आहे तो तज्ज्ञ त्या ठिकाणी विचार करत होता. कारण का ह्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवरती आपल्याला मात करणं आवश्यक आहे. कारण का मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा काय चाललेल्या आहेत, सतत वाढत चाललेल्या आहेत. आणि ह्या गरजा जर आपल्याला पूर्ण करायच्या आहेत असं प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करणार आहे. मग तो प्रयत्न करताना किंवा ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करताना ह्या वस्तू पद्धतीमुळे काय व्हायच्या, अनेक प्रकारच्या अडचणी यायच्या जे की आपण पाठीमागं पाहिलेल्या आहेत. ह्या अडचणीवरती कुठेतरी मात करण्याकरिता एक आपल्याकडे असं साधन असावं की जेणेकरून ह्या अडचणीवरती सहजासहजी आपण मात करू. आणि त्याचं मूल्य म्हणजे कोणत्याच ज्या काही आपण 4-5 अडचणी बघितल्या त्या 4-5 अडचणीमधल्या कोणतीच अडचण त्या ठिकाणी त्या वस्तूमुळे किंवा त्या शोधामुळे निर्माण होणार नाही. असं सार्वत्रिक मान्य कोणतं असं साधन आहे की जेणेकरून ह्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी सहजासहजी दूर होतील. आणि त्यातूनच काय केलं आहे, मानवाने पैशाचा शोध लावलेला आहे. आणि साहजिकच या ठिकाणी पैसा जो आहे तो पैसा हा घटक जो आहे तो घटक आपल्याला या प्रकरणामध्ये विचारात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला वस्तू विनिमय पद्धतीमधील अडचणी स्पष्ट करा अशा प्रकारच्या या प्रकरणावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या ज्या काय आपण आता 5 अडचणी बघितल्या तर तो साधारणतः तुम्हाला याच्यावरती प्रश्न टिपा द्या किंवा थोडक्यात उत्तरे लिहा याच्यावर अशा प्रश्न विचारला जातो. तर साधारणतः 4 मार्काला तुम्हाला हा प्रश्न असतो. तर ते जे काय आपण 5 अडचणी बघितल्या त्या 5च्या अडचणी त्या ठिकाणी तुम्ही लिहिणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. तर या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीमधील आपण अडचणी विचारात घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढला भाग जो आहे तो पुढला भाग नंतर आपण पाहू.